टू एअर इज ह्युमन. बघा, आपण बोलताना असं म्हणतो की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, तर असं म्हणायचं, टू एअर इज ह्युमन. आता इथपर्यंत लक्षात आलं. बर, रेन अँड मार्टिन मध्ये जेव्हा आपण हे पाहतोय टू एअर इज ह्युमन, ही काय आहे हे पाहत असताना रेन अँड मार्टिन मध्ये क्लिअरली म्हटलं बरं का, इन्फिनिटिव्हच्या टॉपिक चॅप्टर मध्ये हे वाक्य दिलेलं आहे. आता हा आयोगाने 2018 ला प्रश्न विचारलाय. मला कळत नाही याच्यावरती काय ऑब्जेक्शन घेतले होते की नाही. ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. आयोगाने उत्तर काय दिलं मी तुम्हाला सांगतो. प्रश्न आहे, द अंडरलाईन टू इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स अबाव फंक्शन्स ॲज. आता हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो वाक्यामध्ये काय म्हणून काम करतोय असं त्यांनी विचारलं. ओके, आता बघा, द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, हे काय ऑब्जेक्ट नाहीये. आलं लक्षात. टू एअर इज ह्युमन. व्हॉट इज ह्युमन असं म्हटलं तर आपण काय म्हणणार, टू एअर, बरोबर का. पण ते काय ऑब्जेक्ट आहे का, इथे तुम्हाला ऑब्जेक्ट दिसणार सुद्धा नाही. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब नाहीये. बघा, सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट असतो, वर्ब असतं, प्रेडिकेट असतं, बरोबर, आणि कॉम्प्लिमेंट असतं. पण सेंटेन्स मध्ये जो वर्ब आहे हा एखादा सेंटेन्स मध्ये काय असणार, सब्जेक्ट आहे, त्यानंतर येणार एखादा वर्ब असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, बरोबर. आता या सेंटेन्स मध्ये हा जो सब्जेक्ट आहे तो जी कृती करतो ते असतं वर्ब, बरोबर. आणि या सब्जेक्टने जी कृती केलेली असते ती ज्या गोष्टीवर घडते ते असतं ऑब्जेक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे. थोडंसं बेसिकच्या गोष्टी, सुरुवातीचे 2-3 क्वेश्चन पेपर्स थोडेसे डिटेलमध्ये घेऊया, नंतर जे जे आवश्यक आहे त्याच्यावरती चर्चा करूया. आता बघा, टू एअर इज ह्युमन. आता हा यातील सब्जेक्ट आहे, बरोबर. मग तो सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणायचं की सब्जेक्ट ऑफ ए वर्ब म्हणायचं. काय काय डोकं लावाल. तुम्हाला सांगतो, पहिला अधिकार जो आहे ना या सब्जेक्ट वरती तो असतो या वर्बचा. मग आता सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स की सब्जेक्ट ऑफ ए वर्ब, काय सिलेक्ट करणार. पहिला अधिकार कोणाचा असणार, कारण तो सब्जेक्ट कोणाचा आहे. सब्जेक्ट इज द डोअर ऑफ द ऍक्शन असं आपण म्हणतो. कृती करणारा जो आहे, ज्या सेंटेन्स मध्ये एखादी जी वर्ब जी इंडिकेट करणारी कृती आहे, ऍक्शन आहे, ती ऍक्शन करणारा असतो सब्जेक्ट. मग या सब्जेक्ट वरती पहिला अधिकार आहे वर्बचा. तुम्हाला सांगतो, खरं जर म्हटलं तर या सेंटेन्स या क्वेश्चनचं आन्सर असायला पाहिजे होतं नंबर 3, द सब्जेक्ट ऑफ ए वर्ब. आणि 2018च्या वेळेस मी जर अभ्यास करत असतो किंवा मी जर शिकवत असतो तर मी याला ऑब्जेक्शन घेतलं असतं. रेन अँड मार्टिन मध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे, टू एअर इज ए सब्जेक्ट ऑफ ए वर्ब इज. म्हणजे टू एअर हा इज या वाक्यातील इज या वर्बचा सब्जेक्ट आहे असं म्हटलेलं आहे. आपण रेफरन्स सुद्धा दिला असता. या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या साईडने दिलं असतं नंबर 3, सब्जेक्ट ऑफ ए वर्ब. आता तसं जर बघायला गेलं तर सब्जेक्ट ऑफ ए वर्ब अँड सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स दोन्ही एकच आहे, काय फरक नाहीये. आलं का लक्षात. पण सब्जेक्ट ऑफ ए वर्ब हे आन्सर असायला पाहिजे होतं. आयोगाने काय दिले ते तुम्हाला सांगतो, सब्जेक्ट ऑफ ए सेंटेन्स असं म्हटलेलं आहे त्यांनी. ओके, आयोगाने दिलेलं उत्तर मात्र सब्जेक्ट ऑफ ए सेंटेन्स. फायनल किने दिलेलं उत्तर ते आहे नंबर 2.